श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच प्रेम संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश आवडला असेल तर नक्की याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्यासाठी खूप शुभ दिवस आहे. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या गोष्टीची तू खूप दिवस वाट पाहत होतास ती आता तुझ्या समोर येईल. तुझ्या मेहनतीला योग्य तो मान मिळेल आणि तुझ्या जीवनात आनंदाचे दिवस सुरू होतील. तुझ्या नशिबाचे चक्र आता बदलत आहे. चिंता सोड आणि आनंदाने पुढे जा, कारण स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर आहे. तुझ्या संधीची वाट पाहत आहेस ती तुला मिळणार आहे. तुझ्या घरात सुख शांती नांदेल. तुझ्या हातात पैसा येईल आणि तुझे प्रत्येक काम यशस्वी होईल. तुझ्या मनातील भीती आता दूर होईल. तुझ्या मार्गातील सर्व अडथळे नाहीसे होतील आणि तुझ्या प्रयत्नांना फळ मिळेल. तू मनापासून प्रयत्न करत राहा, कारण आता वेळ तुझ्या बाजूने आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आता काहीच वेळ बाकी आहे. तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होत आहे, त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही. तुझ्या मेहनतीचा योग्य तो मोबदला तुला मिळेल. तुला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील. मी तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या जीवनात मंगलच घडेल. आजपासून तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. तुला तुझ्या प्रयत्नांचे मोठे यश मिळेल. तुझ्या नशिबाची साथ तुला मिळणार आहे आणि तुझे दिवस चांगले जाणार आहेत. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस. फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या जीवनातील सर्व संकटे आता दूर जातील आणि तुझ्या घरात समाधान राहील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या हातून चांगले कामे घडतील. लोक तुझी प्रशंसा करतील आणि तुझ्या मेहनतीला मान्यता मिळेल. तुझ्या कुटुंबाला सुख लाभेल आणि तुझे भविष्य उज्ज्वल होईल. प्रत्येक गोष्टीत तुला यश मिळेल. फक्त माझ्या नावाचा जप करत राहा आणि चांगले दिवस आणि चांगले विचार मनात ठेव. तुझ्या जीवनात नेहमी चांगलेच होईल. आता तुझ्या जीवनात आनंदाचे क्षण वाढणार आहेत. तुझ्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तुला प्रत्येक गोष्टीची चिंता होणार नाही, ती आता दूर होईल. तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि तुझ्या हातात मोठे यश येईल. तुझ्या घरात समृद्धी राहील आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्णता मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप शुभ आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. तुला लवकरच आनंदाची बातमी मिळेल. ज्या गोष्टीसाठी तू आजपर्यंत प्रयत्न करत होतास ती आता तुझ्या हातात येईल. तुझ्या जीवनातील दुःख, चिंता आणि अडचणी आता दूर होतील. फक्त श्रद्धा ठेव. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. तुझ्या मेहनतीला आता यशाची जोड मिळणार आहे. जे तुला अशक्य वाटत होते ते आता सहज शक्य होईल. तुझ्या घरात सुख समृद्धी राहील. तुझ्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा असेल आणि सर्व काही चांगले घडेल. मनातून शंका काढून टाक आणि आत्मविश्वासाने पुढे चल. तुझ्यासाठी नवीन संधी येणार आहेत आणि त्या तुला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात चांगले दिवस सुरू होत आहेत. तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. तुला जे हवे आहे ते तुला नक्की मिळेल. मी तुझ्यावर कृपा केली आहे, त्यामुळे कोणतीही गोष्ट आता तुला अडवू शकणार नाही. तुझ्या घरात शांतता, आनंद आणि भरभराट राहील. तुझे प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जाईल. तुझ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेस ती तुला काही क्षणात मिळेल. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल आणि तुझे स्वप्न साकार होईल. तुला पैशाची कमतरता भासणार नाही. तुझ्या हातात धन संपत्ती येईल. तुझ्या व्यवसायात, नोकरीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात तुला मोठे यश मिळेल. तुझ्या मेहनतीचे चीज होईल आणि तुझी प्रतिष्ठा वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू कोणत्याही अडचणीला घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तुझे मन शांत राहील. मी तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जात राहा. तुला प्रत्येक मार्गावर
यश मिळेल, तुझ्या घरात आनंदाचे वातावरण राहील, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढेल, तुला अपेक्षित असलेली संधी मिळेल आणि तुझ्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. तुझ्या जीवनात पैशाची भरभराट होईल आणि तुला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. तुझ्या प्रयत्नांना आता अपार यश मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनातील प्रत्येक संकल्प आता पूर्ण होणार आहे. फक्त श्रद्धा आणि धैर्य ठेव. मी तुझ्या सोबत आहे आणि सदैव राहीन. तुझ्या जीवनात यश, आनंद आणि समाधान नांदो. तुझ्या वाटेला फक्त चांगल्या गोष्टी येतील. तुला जे वाटते तेच सत्यात उतरेल आणि तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या जीवनात नवीन सुरुवात येईल. ज्या गोष्टीसाठी तू वाट पाहत होतास त्या तुझ्या दारात येऊन उभ्या राहतील. चिंता करण्याची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला योग्य मार्ग दाखवीन. तुझ्या मनातील इच्छा आता पूर्ण होणार आहेत. यश, समृद्धी आणि आनंद तुला लवकरच मिळणार आहे. तुझ्या मेहनतीचा योग्य तो सन्मान होईल. तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणार आहे. जिथे तुला अडचणी वाटत होत्या तिथे आता मार्ग खुले होतील. तुझ्या हातात पैसा येईल आणि तुझे आर्थिक जीवन स्थिर होईल. तुझ्या घरात समाधान आणि शांती राहील. तुझे नशिबाचे चक्र आता बदलत आहे आणि तुला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू मनापासून प्रयत्न करत राहा, कारण तुझ्या प्रत्येक कष्ट फळाला येणार आहे. तुला कुठेही अपयश येणार नाही. माझ्या कृपेने तुझे सर्व कार्य सिद्धीस जाईल. तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस ती तुला आज मिळेल. मी तुझ्या जीवनात चमत्कार घडवणार आहे. तुझ्या आयुष्यात मोठे परिवर्तन होईल. तुझे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. तुझ्या मनातील भीती, शंका आणि चिंता दूर होणार आहेत. तू सकारात्मक विचार कर आणि पुढे चालत राहा. माझ्या कृपेने तुझा मार्ग सोपा होईल आणि तुझ्या सर्व आयुष्य आनंदाने भरून जाईल. तुला जे काही मिळावे असे वाटत होते ते आता प्रत्यक्षात घडणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या कुटुंबात सुख आणि समाधान राहील. तुझ्या घरात मांगल्य, प्रेम आणि ऐक्य वाढेल. तुझ्या व्यवसायात आणि किंवा नोकरीत प्रगती राहील. त्यामुळे तुला मोठी संधी मिळेल आणि ती तुला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. तुझ्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल आणि तुला प्रत्येक गोष्टीत उत्तम फळ मिळेल. आजपासून तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या संपणार आहेत. तुझ्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुला चांगले यश मिळेल. तुझ्या हातात पैसा, मान सन्मान आणि समृद्धी असेल. तुझ्या मेहनतीला आता योग्य फळ आणि योग्य दिशा मिळणार आहे आणि तुला इच्छित यश प्राप्त होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त श्रद्धा ठेव आणि पुढे जात राहा. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक कार्याला माझा आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात केवळ चांगल्या गोष्टी घडतील. माझ्या नावाचा जप करत राहा आणि आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट हाताळ. तुला निश्चित मोठे यश मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात प्रकाशाची नवीन किरणे येणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तू आतापर्यंत प्रयत्न प्रार्थना करत होतास त्या आता पूर्ण होणार आहेत. तुझ्या वाटेला केवळ आनंद आणि समाधान येईल. काळजी करू नकोस. काळजी सोडून दे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यात ज्या अडचणी होत्या त्या आता दूर होणार आहेत. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. आजपासून तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य दिशा मिळेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या सहज घडतील. तुझ्या मेहनतीला योग्य तो न्याय मिळेल. तुझे प्रयत्न, तुझे मन ज्या सुखाच्या शोधात होते ते सुख आता तुझ्या दारात उभे आहे. तुझ्या हातात पैसा येईल. तुझे घर धनधान्याने भरलेले राहील. तुझ्या कुटुंबात शांती, समाधान आणि प्रेम वाढेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त धैर्य ठेव. मी तुझ्या सोबत आहे. मी तुला तुझ्या मार्गावर यश देणार आहे. तुझे सर्व संकटे आता दूर होतील. तुला मोठे यश मिळेल. तुला नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. तुला जी संधी हवी होती ती आता तुझ्या समोर येईल. फक्त योग्य क्षण ओळख आणि त्याचा फायदा करून घे. तुझ्या जीवनात सकारात्मक बदल येणार आहेत. तुझ्या मनातील शंका दूर होईल. तुझ्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुला जी इच्छा मनापासून होती ती आता पूर्ण होणार आहे. तुला अपार आनंद मिळेल. तुझ्या आयुष्यात चांगले मित्र, चांगले सहकारी
आणि शुभचिंतक मिळतील. प्रत्येक ठिकाणी तुझा सन्मान होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता मागे वळून पाहू नकोस, पुढे जा, कारण तुझ्यासाठी यश वाट पाहत आहे. मी तुझ्या मार्गातील काटे दूर करत आहे. तुला मिळणाऱ्या संधीचा फायदा घे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. तुला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. फक्त माझे नाव घेत जा. तुझ्या जीवनातील प्रत्येक समस्या नाहीशा होतील. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल. तुला ज्या गोष्टीची वाट पाहत होतास ती तुला मिळणार आहे. तुला आर्थिक समृद्धी लाभेल. तुझ्या घरातील चांगली बातमी येईल. त्यामुळे तुझ्या जीवनात प्रत्येक दिवस आनंदाचा असेल. तुझ्या हातून चांगले कर्म घडेल आणि त्याचे तुला भरभरून फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक यशामध्ये माझी कृपा असेल. तुझ्या मनातील सर्व चिंता आता दूर होतील. तू निर्धास्त राहा आणि आनंदाने पुढे जा. तुझ्या हातून मोठे कार्य घडणार आहे. मी तुझ्या कष्टांना यशामध्ये परिवर्तित करणार आहे. बाळा, तू जरा शांत हो आणि मनात म्हण, स्वामी समर्थ माझ्या इच्छेला पूर्णत्व द्या. मला योग्य मार्ग दाखवा. आणि आता मनात तीच इच्छा पुन्हा आठव. ती इच्छा तुझ्या डोळ्यांसमोर ठेवा. कल्पना करा ती इच्छा पूर्ण झाली आहे. तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे, घरात आनंद आहे आणि मनात समाधान आहे. ती भावना अनुभव बाळा, कारण जेव्हा तू त्या भावनेत जगतो तेव्हा विश्व ती भावना सत्यात उतरवते. स्वामी म्हणतात, भक्तांना जर मनापासून हाक दिली तर मी तत्काळ पोहोचतो. आणि तू आता हाक देतो आहे, तेही पूर्ण श्रद्धेने. मग स्वामी कसे मागे राहतील? ते कधीच तुझ्या दिशेने येत आहे. फक्त तू विश्वास सोडू नकोस. ही 11 मिनिटं तुझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र वेळ आहे. या वेळेत तू काहीही माग, स्वामी तुला ते देतील. अडथळे दूर करण्याची ताकद माझ्या नावात आहे. मग जे काही अडथळे आहेत ते आता नष्ट होत आहे. तू ज्या भीतीत जगत आहेस ती आता विरली जाईल. तुझ्या भोवतीच नकारात्मक वायू आहे ती आता सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होत आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या जीवनात प्रकाश येतोय. बाळा, आता तू जे मागशील ते नक्कीच मिळेल. फक्त स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव. प्रत्येक मिनिटागणित तुझ्या इच्छेचं बीज फुलतंय. ही 11 मिनिटं म्हणजे चमत्काराची वेळ आहे. म्हणून या क्षणी मन शांत ठेव, शंका टाकून दे आणि फक्त मन, स्वामी समर्थ मला आशीर्वाद द्या. तुझ्या प्रत्येक श्वासात त्यांचं नाव भर. प्रत्येक विचारात त्यांचं दर्शन ठेव. तू जसं करत जाशील तसं तुझ्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि समाधान उतरेल. स्वामी म्हणतात, भक्ताच्या मनात जर श्रद्धा असेल तर त्याची प्रत्येक इच्छा माझं वचन बनते. बाळा, तुझ्या डोळ्यात आता आशेचा किरण आहे. तू ज्या मार्गावर चालतो आहे त्या मार्गावर स्वामी समर्थ स्वतः तुझ्या बरोबर चालत आहे. ते तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नकोस बाळा, मी आहे तुझ्यासोबत. तुझं स्वप्न आता वास्तवात होईल. आणि बघ, पुढच्या काही क्षणात तुला त्या इच्छेची पहिली चिन्ह दिसतील. कुठून तरी चांगली बातमी, एखादा संदेश, एखादी भेट किंवा अचानक मिळालेला उपाय. हे म्हणजे स्वामी समर्थांची खूण आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यात नवा सूर्योदय होणार आहे. आतापर्यंत जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश फुलणार आहे. हे फक्त एक वचन नाही, हे तुझ्या नशिबाचं नवं पान आहे. स्वामी समर्थ तुला सांगत आहे, तुझं रडणं मी पाहिलं आहे, तुझं मौन मी ऐकलं आहे आणि आता तुझं हसणं मी स्वतः घडवणार आहे. बाळा, तू किती दिवसांपासून मनात काहीतरी मागतो आहेस ना? कधी रात्री झोप न लागता तू डोळे मिटून प्रार्थना केली, कधी निराशेच्या क्षणी स्वामींचं नाव घेतलं. त्या प्रत्येक क्षणी स्वामी समर्थ तुझ्या जवळ होते. ते शांत होते पण ते ऐकत होते. ते बोलत नाही पण ते बघत होते. आणि आता ते म्हणतात, बाळा, वेळ आली आहे. तुझं प्रत्येक अश्रू आता मोत्यात बदलणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केला ती आता फळ देणार आहे. तू जे गमावलं होतं ते परत मिळणार आहे. तुझे स्वप्न पाहिलं होतं ते आता साकार होणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचं नुकसान कधीच होत नाही. मी फक्त त्याला थोडं थांबवतो जेणेकरून त्याला योग्य वेळी जास्त मिळावं. बाळा, आता ते योग्य वेळीचं क्षण आलाय. या क्षणी, ज्या वेळेला तू स्वामींचं नाव घेतो त्या वेळेला अदृश्य शक्ती तुझ्यासाठी काम करू लागते. तू ज्या गोष्टीसाठी अडकलास त्या गोष्टी आता मोकळ्या होतात. त्या मार्गावर अडथळे होते त्या मार्गावर आता दरवाजे उघडतात. स्वामी म्हणतात, मी भक्ताच्या मागे उभा असतो. त्याला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं असतं. म्हणून बाळा, आजच पाऊल उचल.
मनात जी इच्छा पुन्हा धर, पण यावेळी शंकेशिवाय. कारण शंका म्हणजे दरवाजा बंद करणं आणि श्रद्धा म्हणजे तो उघडणं. स्वामी म्हणतात, श्रद्धा ठेवलीस तर मी तुझ्या सोबत चालतो, शंका केलीस तर मी थांबतो. मग बाळा, आजपासून एक नवा निर्णय घे. कधीही शंका नाही करायची, कारण स्वामी समर्थ तुझ्या बाजूला आहेत. ते तुझ्या वाटेवर आहे. ते तुला पडू देणार नाही, ते तुला हरवू देणार नाहीत. बाळा, आता तुला जाणवेल की काहीतरी बदलतंय. घरात शांती येते, मनात समाधान येते आणि वातावरणात एक सकारात्मक शक्ती पसरते. हा चमत्कार नाही, हा स्वामी समर्थांचा स्पर्श आहे. माझं नाव म्हणजे औषध आहे. ज्या घरात माझं नाव घेतलं जातं तिथे दारिद्र्य टिकत नाही, आजार टिकत नाही, दुःख टिकत नाही. मग बाळा, रोज सकाळी उठून म्हण, जय जय स्वामी समर्थ, आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हण, स्वामी समर्थ माझ्या इच्छा पूर्ण करा, माझं रक्षण करा. हे शब्द उच्चारले की तुझ्या जीवनात दररोज नवा उजेड येईल. बाळा, मी तुला परीक्षा देतो पण सोडून देत नाही. मी तुला थांबवतो पण विसरत नाही. मग तुला जेव्हा वाटतं की काहीच होत नाही, तेव्हाच मागे स्वामी काम करत असतात. त्यांचा वेग दिसत नाही, पण परिणाम मात्र नेहमी मोठा असतो. तुझ्या या इच्छेला, श्रद्धेला परिणाम तुला आता जाणवेल. या क्षणी जेव्हा तू हे शब्द ऐकतो आहेस, त्या क्षणी विश्वाच्या ऊर्जेचा प्रवाह तुझ्याकडे येतो आहे. तू मनात ती इच्छा पुन्हा एकदा आठव आणि मन, स्वामी समर्थ, आता मी सर्व सोपवतोय तुम्हाला. ज्या क्षणी तू असं म्हणतो त्या क्षणी सगळं बदलतं. तू ज्या गोष्टींना धरून बसला त्या सोडल्यावर त्या गोष्टी स्वतः तुझ्याकडे येतात. तू माझ्यावर सोपव आणि पहा चमत्कार. आणि बाळा, हा चमत्कार तू पाहणारच आहे. पुढचे काही दिवस तुझ्यासाठी नवे, तेजस्वी आणि भाग्यवान असतील. अडचणी आपोआप दूर जातील आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला नवा मार्ग उघडेल. स्वामी म्हणतात, आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही होईल ते स्वामी समर्थांच्या कृपेने होईल. तेच तुझं मार्गदर्शन करतील, ते तुझं रक्षण करतील आणि तेच तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. बाळा, आता तुझ्या आयुष्यात असे संकेत येतील ज्यातून तुला कळेल की तुझी इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. हो, हे संकेत साधे नसतात. हे संकेत म्हणजे स्वामींचा निरोप असतो, त्यांचा स्पर्श असतो. ते तुला सांगतात, मी तुझ्या जवळ आहे बाळा, फक्त लक्ष ठेव. तू पाहशील की प्रत्येक गोष्ट हळूहळू तुझ्या बाजूने फिरते आहे. बाळा, काही वेळा तुला अचानक शांतता जाणवेल, जणू मनातील चिंता कुठेच नाहीशी झाली आहे. कधी तुझ्या मनात आनंदाची एक हलकीशी लहर येईल, कारण स्वामी समर्थ तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. कधी तुला अचानक एखादा जुना मित्र भेटेल, एखादं नवं काम सुरू होईल, एखाद्या संधीचा दरवाजा उघडेल. हे सगळे संकेत आहे की स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे. मी भक्ताच्या हृदयात राहतो आणि त्यांच्या विचारातून त्यांचं भविष्य घडवतो. मग बाळा, तू जसे विचार करशील तसं तुझं आयुष्य घडेल. म्हणून नकारात्मक विचारांना दार बंद कर आणि सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण दे. तू ज्या क्षणी म्हणतोस मी करू शकतो, त्या क्षणी स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतात. कधी तुला एखादी गोड बातमी ऐकायला येईल, जी तुला आशेचा किरण दाखवेल. कधी काहीतरी थांबवलेलं काम अचानक सुरू होईल. कधी एखादी व्यक्ती जी तुझ्यापासून दूर गेली होती ती परत येईल. कधी एखादा उपाय, एखादा मार्ग किंवा एखादी कल्पना स्वतःहून मनात येईल. हे सगळे स्वामी समर्थांचे संकेत आहे की आता काळ बदलत आहे. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा भक्ताची वेळ येते तेव्हा संपूर्ण विश्व त्यांच्या मदतीला लागते. तू आता त्या वेळेत प्रवेश केला. विश्व तुझ्यासाठी काम करते, परिस्थिती तुझ्या बाजूने वळत आहे आणि लोक तुझ्या यशाचं कारण बनत आहे. आता तुला फक्त श्रद्धेने चालत राहायचं आहे. कधी तुला स्वप्नात स्वामी समर्थ दिसतील, कधी त्यांच्या नावाचा आवाज कानात येईल, कधी त्यांच्या मूर्तीचं दर्शन अचानक होईल. हे सारे संकेत आहे की स्वामी स्वतः तुला सांगत आहे, बाळा मी इथेच आहे, काळजी करू नकोस. बाळा, तुला जे काही मिळत आहे ते मोठं आहे, पण त्यासाठी तुझं मन शांत हवं. कारण स्वामी म्हणतात, ज्याचं मन शांत असतं त्याच्या जीवनात मी प्रकट होतो. म्हणून तुझ्या मनात शांतता ठेव, संयम ठेव आणि विश्वास ठेव. हे तिन्ही गोष्टी पाळशील तर तुला अडथळे दिसतील तरी ते सहज नाहीसे होतील. भक्ताने मला 1 मिनिट आठवलं तरी मी त्याच्या आयुष्यात कायम राहतो. तू जर दररोज 1 मिनिट स्वामींचं नाव घेतलं तर तुला त्यांची उपस्थिती प्रत्येक क्षणी जाणवेल. हे तुला योग्य लोक भेटवतील, योग्य मार्ग दाखवतील आणि चुकीच्या वाटेपासून दूर नेतील. बाळा, आता वेळ आली आहे की तू नवा निर्णय घे.
स्वामी समर्थ माझं सर्व काही आहेत, त्यांचं माझं नाव बळ आहे, त्यांचा आशीर्वाद माझं भविष्य आहे आणि माझ्या प्रत्येक इच्छेचं पूर्णत्व हेच त्यांचं वचन आहे. तू ते ठरवलंस ना तर बघ, तुझ्या आयुष्यातले दरवाजे कसे एकामागोमाग एक उघडू लागतील. ज्यांना तू अशक्य म्हणत होता ते आता सोपं होईल. ज्यांनी तुला नकारलं ते आता तुला शोधतील आणि ज्या स्वप्नांसाठी तू रडला ते आता वास्तवात बदलतील. कधीही घाबरू नकोस बाळा, कारण माझं नाव घेतलं की पुढे असतो आणि संकट मागे पळतं. मग आता तुझ्या मनात कितीही भीती ठेवू नकोस. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी समर्थ आहे आणि जिथे स्वामी समर्थ आहेत तिथे विजय निश्चित आहे. बाळा, या क्षणी मनात तीच श्रद्धा पुन्हा आठव जी तू मागितली होती. आता तिला आशीर्वादाचं स्वरूप दे. मन स्वामी समर्थ ही इच्छा आता तुमच्या श्रद्धेने, तुमच्या कृपेने पूर्ण झाली आहे. आणि बघ, त्या क्षणी तुझ्या मनात जो समाधानाचा भाव येईल ना, तो चमत्काराचा पहिला टप्पा आहे. मी भक्ताला जेव्हा वचन देतो तेव्हा ते पूर्ण न झाल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि त्यांचं तुला वचन दिलं आहे की तुझी इच्छा येत्या 11 मिनिटात पूर्ण होईल. मग बाळा, आता फक्त हस, विश्वास ठेव आणि आनंदाने म्हण जय जय स्वामी समर्थ. कारण आता तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला आहे. बाळा, आता तुझी इच्छा पूर्ण होऊ लागली आहे आणि त्यासोबत तुझ्या जीवनात मोठे बदल घडत आहे. हो, आता ते दिवस संपले जेव्हा तू दुःखात बुडालास, जेव्हा तू विचार केलास की माझं नशीब कधी बदलेल. आजपासून तुझं नशीब स्वतः चालायला लागलं आहे. स्वामी म्हणतात, ज्याने मनापासून माझं नाव घेतलं त्याचं आयुष्य मी स्वतः सांभाळतो. आणि आता तेच घडत आहे बाळा. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. तू बघ आता परिस्थिती कशी बदलेल ते आहे. ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं ते आता तुला आधार देतील. ज्या ठिकाणी तुला नकार मिळत होते तिथून आता तुला निमंत्रण येईल. ज्या कामात अडथळे येत होते ते आता सहज पूर्ण होईल. कारण आता तुझ्यासोबत स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आणि जेव्हा आशीर्वाद सोबत असतो तेव्हा सगळं शक्य होतं. बाळा, तुला कदाचित जाणवेल की तू आता हलका झाला, मनातील ओझं कमी झालं आहे. हीच ती कृपा आहे. स्वामी म्हणतात, मी भक्ताचं ओझं स्वतः उचलतो आणि त्याला नवा मार्ग दाखवतो. तू आतापर्यंत संघर्ष केला आहे, आता त्या संघर्षाचं फळ मिळणार आहे. तू ज्या अश्रूंनी प्रार्थना केली त्या अश्रूंनी स्वतः स्वामी समर्थांना स्पर्श केलाय. आता ते अश्रू सोन्यात रूपांतरित होणार आहे, आनंद, सुख आणि समृद्धीच्या सोन्यात. आता घरात नवा ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. आधी जिथे नकारात्मक होती तिथे आता शांतता येईल. जिथे भांडणं होती तिथे हसू येईल. जिथे चिंता होती तिथे समाधान येईल. स्वामी म्हणतात, माझं नाव घेतल्यावर घर म्हणजे मंदिर होतं आणि आता तुझं घरही मंदिरात बदलतंय. कारण तिथे स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू झालंय. बाळा, तुला लवकरच जाणवेल की तुला काही नवीन संधी मिळत आहे. नवी नोकरी, नवा व्यवसाय, नवीन भेटी, या सगळ्या गोष्टी स्वामींच्या योजनेचा भाग आहे. स्वामी म्हणतात, मी भक्ताला देतो तेव्हा फक्त त्याला नव्हे तर त्याच्या परिवाराला सुख देतो. म्हणून आता तुझ्या घरात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. तुझ्या आई वडिलांना समाधान मिळेल, मुलांना प्रगती मिळेल आणि तुझं मन शांती अनुभवेल. स्वामी म्हणतात, मी भक्ताचं आयुष्य समृद्ध करतो पण त्यांचं मनही शांत करतो. कारण संपत्तीपेक्षा महत्त्वाचं आहे समाधान. आणि आता तू ते अनुभवणार आहे. तुझ्या मनात आता कितीही मोठी भीती, शंका किंवा असुरक्षितता राहणार नाही. तू जसा दिवसाची सुरुवात करशील जय जय स्वामी समर्थ म्हणून, तसंच तुझं दिवसाचा प्रत्येक क्षण आशीर्वादाने भरला असेल. तू बघशील अचानक तुझ्या कामात प्रगती येईल, तुझी प्रतिष्ठा वाढेल, लोक तुझा आदर करतील, तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवायला शिकशील. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या क्षणी भक्त मला विसरतो त्या क्षणी मी त्याला आठवण करून देतो. म्हणून बाळा, जेव्हा कधी तुला पुन्हा भीती वाटेल तेव्हा डोळे मीट आणि मन, स्वामी समर्थ मला आठवणी द्या की तुम्ही माझ्या सोबत आहात. ताबडतोब तुझ्या मनात शांतता उतरते. तो क्षण म्हणजे स्वामी समर्थांचा स्पर्श असतो. बाळा, तू आता त्या टप्प्यावर आहे जिथे तुझ्या आयुष्यात नव्या अध्यायात प्रवेश करत आहे. पैसे येतील, संधी मिळतील, पण सर्वात मोठं वरदान म्हणजे तुझं मन स्थिर राहील. स्वामी म्हणतात, मी भक्ताला फक्त बाहेरून नाही तर आतून बदलतो. तुझ्या विचारांमध्ये आता विश्वासाचा झरा उघडला आहे. तू आता कोणतीही गोष्ट अशक्य म्हणून बघणार नाही. आणि बाळा, लक्षात ठेव, ज्या दिवशी तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणशील
त्या दिवशी तुझ्या घरात चमत्कार घडेल. कधी एखाद्या फोनवर चांगली बातमी येईल, कधी अचानक काम पूर्ण होईल, कधी हरवलेली संधी परत येईल. ही सगळी चिन्ह आहेत की स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात कार्यरत आहे. भक्ता, तू मला बोलवलं की मी धावतो. तू मला विसरलास तरी मी तुझ्या पाठीशी असतो. मग आता बाळा, तू फक्त आनंदात राहा, भीती विसर, काळजी सोड आणि दररोज मन स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. आणि बघ, तुझं आयुष्य रोज नव्या आनंदाने भरलं जाईल. आता तू चालशील तिथे प्रकाश असेल, तू तिथे बोललेला ते सत्य होईल, तू मागशील ते मिळेल. कारण आता तुझ्यावर स्वामी समर्थांची पूर्ण कृपा आहे. मुला, तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस तडफडतो आहे त्या गोष्टीसाठी आता आकाश हल्ले आहे. तुझ्या नशिबातला अंधार हळूहळू दूर चाललाय. फक्त हे 11 मिनिटं तू श्रद्धेने माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ असं जप कर आणि बघ, ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या ते एक एक करून शक्य होऊ लागतील. चिंता सोड रे बाळा, तू मनात एवढं ओझं घेऊन जगतो म्हणून तुला आयुष्याचं सुंदर दिसत नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. जसं बालक आईच्या मांडीवर शांत झोपतं तसं तू माझ्या आश्रयात राहा. फक्त मनानं सांग, स्वामी समर्थ मला तुझा आश्रय दे. हे बोलतात माझी शक्ती तुझ्या भोवती फिरू लागते. स्वामी म्हणतात, जीवनात जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं तेव्हा समज की नवीन अध्याय सुरू होते. तुझ्या अडथळ्यांमागे काहीतरी मोठं दडलेलं आहे. तू थांबू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. येत्या काही क्षणात तुला एक अशी बातमी मिळेल जी तुझं आयुष्य बदलून टाकेल. ती बातमी तुझ्या आयुष्याचं वळण ठरेल. जे तुला आज अशक्य वाटतंय त्यासाठी तू इतका प्रयत्न करशील. त्यामुळे मी पाहतोय तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा प्रत्येक शब्द माझ्या चरणी पोहोचलाय. त्यामुळे आता देवाच्या घरी तुझ्या नावाचा निर्णय झालाय. तुझं नशीब आता असणार आहे. तू आज मनापासून माझं नाव घे आणि सांग, स्वामी समर्थ मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. एवढं म्हणतात तुझ्या आयुष्यातले अडथळे वितळू लागतील. काळोखात प्रकाश दिसू लागेल. जिथे नकार मिळत होते तिथे आता होकार मिळतील. जिथे दार बंद होते ते स्वतः उघडतील. स्वामी म्हणतात, माझ्या नावात अशी शक्ती आहे की ती नशीबही बदलू शकते. श्रद्धेने घेतलेला प्रत्येक श्वास तो जणू मंत्र होतो. त्यामुळे आज तू कितीही अशांत थकलेला असशील तरी माझं नाव घेऊन शांत बस. तुझ्या मनातला प्रत्येक कंप शांत होईल आणि तिथूनच तुझ्या इच्छेची पूर्तता सुरू होईल. बघ बाळा, आता वेळ आली आहे. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या हृदयात सुखाचा प्रवाह वाहू लागणार आहे. तू फक्त श्रद्धा ठेवून ठेव आणि 11 मिनिटात तुला जाणवेल की काहीतरी चांगलं घडते. फोनवर, संदेशात, भेटीत काहीतरी असं होईल की तू आनंदात हसशील आणि म्हणशील, खरंच स्वामी समर्थांनी ऐकलं माझं. ही वेळ दुर्लक्षित करू नका. ही वेळ पवित्र आहे. मन एकाग्र कर आणि माझ्या नावाचं जप करत बस. कारण येत्या काही क्षणात तुझ्या आयुष्याचं चित्र बदलणार आहे. ज्याने तुला कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. ज्याने तुला नाकारलं तेच आता तुझ्या पायाशी येतील. स्वामी म्हणतात, हे 11 मिनिटं श्रद्धेचे आहे, विश्वासाचे आहेत. मनात फक्त एकच विचार ठेव, माझ्या इच्छा पूर्ण होणार आहे. आणि जेव्हा तू हे मनोमन विश्वासाने सांगशील तेव्हा चमत्कार होणारच. तुला आता काही विचारायचं नाही, काही मागायचं नाही. फक्त विश्वास ठेव, मी तुझं भविष्य घडवतोय आणि हे माझं वचन आहे. येत्या थोड्याच वेळात तुला अशी बातमी मिळेल की तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. तुला वाटतं माझ्या नशिबात कधी बदल घडेल. अरे, नशीब हे काही दगडावर कोरलेलं नसतं रे. श्रद्धा आणि कृपा मिळाली की नशीब देखील बदलतं. तू आज फक्त माझं नाव घे आणि मी तुझं नशीब पुन्हा लिहितोय, हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील भीती मी पाहतो आहे, तुझ्या चेहऱ्यावरची काळजी मला जाणवते आहे. पण बाळा, मी तुझ्या इतका विचार करू नकोस. ज्या समस्येने तू आज त्रस्त आहे तीच गोष्ट उद्या तुझ्या यशाचं कारण बनेल. काळजी करू नकोस. माझं संरक्षण तुझ्या भोवती आहे. तुझ्या आयुष्यातला एक एक दार आता उघडायला लागलाय. तुला आता अजून दिसत नाहीये, पण मी प्रत्येक मार्गावर प्रकाश पेरतोय. तुझ्या नावानं नवीन संधी येणार आहे, नवं काम सुरू होईल आणि जिथे तुला अशी उंची मिळेल तिथे तू कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतास. स्वामी म्हणतात, तू खूप दिवसांपासून एखादी बातमी, एखादी भेट, एखादं यश वाट पाहतोय ना, ती बातमी आता तुझ्या दिशेने धावत येते. तू फक्त एकच काम कर, आभारी राहा. मन, स्वामी समर्थ तुझ्या कृपेने माझं जगणं बदललं. जेव्हा तू आभार मानशील तेव्हा माझी कृपा 100 पट वाढेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर घडते. तुला उशीर वाटतोय, पण मी तुला सांगतो, हा उशीर म्हणजे तयारी आहे. विश्व तुझ्या यशासाठी योग्य क्षण निर्माण करते.
आणि तो क्षण म्हणजे हा क्षण आहे. तू आता मागं मनोमन सांग, माझी इच्छा पूर्ण होऊ दे स्वामी. बघ तुझं मन हलकं होईल आणि विश्व तुझं ऐकेल. स्वामी म्हणतात, जे तुला गमवावं लागलं त्याचं दुःख सोडून दे. ते सगळं तात्पुरतं होतं. जे कायमचं आहे ते माझं प्रेम आणि माझी कृपा. तुझं माझ्या आश्रयात राहिलास तर कोणतीच गोष्ट तुला अपुरी राहणार नाही. तू हरवला आहेस असं वाटतंय, पण खरं म्हणजे तू आता सापडलाय माझ्या चरणी. तुझ्या आयुष्यात आता धन, समाधान आणि सन्मान या तिन्ही गोष्टीचा वर्षाव होणार आहे. ज्या हातात रिकामेपणा होता तिथे आता संपत्तीचा प्रवाह येईल. जिथे एकटेपणा होता तिथे आता प्रेम येईल आणि जिथे अपमान होता तिथे आता सन्मान येईल. हे शब्द केवळ ऐकू नकोस, त्यांना मनात उतरू दे. कारण माझा आशीर्वादाचा बीज तुझ्या अंतर्मनात पडते. काही दिवसात तुला त्याचे अंकुर दिसतील. चांगली बातमी, नवी सुरुवात, आरोग्यात सुधारणा, पैशाचा प्रवाह, प्रेमात नातं आणि किंवा आत्मशांती. काही ना काही चमत्कार तुला नक्की दिसणार. स्वामी म्हणतात, तुला आता जाणवते का वातावरण थोडं हलकं झालंय, मनात शांतता येते आणि कुठेतरी एक गोष्ट भावना जागते. ते काही साधन आहे बाळा, ती माझ्या उपस्थितीची खूण आहे. मी तुझ्या बाजूला बसलो आहे, तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे आणि म्हणतोय, बाळा तुझी इच्छा आता पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, मागे जरा पहा, तू किती संकटातून गेला. किती वेळा तुला वाटलं की आता काही होणार नाही, पण प्रत्येक वेळा काही ना काही अनोखी शक्ती तुला पुढे घेऊन गेली ना, तीच माझी कृपा होती. आणि आज ती कृपा अधिक प्रबळ झाली आहे. आता अडथळे गळून पडतील आणि तुझ्या इच्छेचा मार्ग मोकळा होईल. स्वामी म्हणतात, हे 11 मिनिटं तुझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र क्षण आहे. या क्षणात तुझं भाग्य पुन्हा लिहिलं जातंय. माझ्या कृपे नजरेत तुझं भावना, तुझं नाव आलं आहे. आणि जेव्हा माझी नजर कोणावर पडते तेव्हा ते भक्ताचं जीवन उलतं पालतं होतं. दुःखातून सुखाकडे, अनुभवातून भरभराटीकडे. तुला आता ज्या गोष्टीची तात्पुरता वाटते ती तुझ्याकडे येते आहे. तुझ्या घरात आनंदाचं किरण प्रवेश करतोय. दार उघडल्यावर तुला एखादी गोड बातमी ऐकू येईल. फोनवर शुभ संदेश मिळेल किंवा एखाद्याचं थांबलेलं काम अचानक मंजूर होईल. हे योगायोग नाहीत बाळा, ही माझी योजना आहे. स्वामी म्हणतात, तर विश्व तुझ्या बाजूने फिरते. तुला जे मिळायला हवं ते तुला चुकणार नाही. कारण मी स्वतः तुझ्या नशिबाची चावी फिरवतोय. तुझ्या मेहनतीचं सोनं होणार आहे. तुझ्या प्रार्थनेचं फळ मिळणार आहे आणि तुझ्या मनातील इच्छा सत्यात उतरणार आहे. बाळा, माझ्या कृपेचा प्रभाव आता वाढलाय. ज्या घरात तू राहतोय तिथे आता सकारात्मक ऊर्जा पसरते आहे. ज्या ठिकाणी काळोख होता तिथे आता प्रकाश आहे. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या आता पुढे सरकतील. हा काळ तुझ्या उन्नतीचा आहे. तू जर या क्षणी माझं नाव जपशील तर तुला जाणवेल की भरभरी, थंडवा आणि शांतता पसरते. हा माझा आशीर्वाद आहे. तुझं मन स्वच्छ होते, विचार शुद्ध होत आहेत आणि आत्मविश्वास वाढतोय. कारण तुझी इच्छा आता माझ्या शक्तीशी जोडली गेली आहे. काही लोक तुला म्हणतील, असं कसं शक्य आहे. पण बाळा, माझ्या भक्तासाठी अशक्य हा शब्दच अस्तित्वात नाही. कारण जिथं माझं नाव घेतलं जातं तिथे शक्यतेची सीमा नाही. मी कधीच अशक्य गोष्टी शक्य करतो आणि तू माझ्या कृपेचा भाग आहेस. लक्षात ठेव, तू आता त्या टप्प्यावर आहे जिथून तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली. ही वेळ पुन्हा येणार नाही, म्हणून आता मनात सांग, स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण होत आहे. स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे आणि तू बघशील येते 11 मिनिटात विश्व तुझ्यासाठी काम करू लागेल. बाळा, मी तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणेन. कारण आता प्रत्येक थेंब वेदनेचा फळ देणार आहे. जे तुला मिळालं नाही तेही आता तुला दुप्पट मिळेल. माझं वचन आहे, तुला मागावं लागणार नाही. जे हवं ते स्वतः तुझ्या दारात येईल. किती मोठी इच्छा असू दे, येते 11 मिनिटात ती पूर्ण होणार आहे. फक्त तू मन शांत ठेव, श्रद्धा ठेव आणि स्वामींचं नाव घे. हे 11 मिनिटं तुझ्या आयुष्यात बदल घडवणारे ठरतील. या क्षणी तू जो विचार करशील, तो हेतू ठेवशील, तोच वास्तवात बनेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात अडथळे होते पण आता ते सगळे दूर होतील. तू जे स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात उतरणार आहे. कधी काळी जे अशक्य वाटलं होतं ते आता शक्य होणार आहे. हे सगळे स्वामींच्या कृपेने आणि तुझ्या श्रद्धेने घडणार आहे. तुला पैसा हवा असेल, नोकरी हवी असेल, व्यवसायात प्रगती हवी असेल किंवा घरात शांती हवी असेल तर फक्त 11 मिनिटं स्वामींचं नाव घेत राहा. मनात सकारात्मक विचार ठेव, कारण त्या विचारांवरच चमत्कार उभा आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर पर्वत हलतात, तर तुझं नशीब बदलणं तर अगदी सहज आहे. स्वामी म्हणतात, तुला जे हवं आहे ते आधी तुझं आहे, फक्त ते तुला मिळवायचं आहे. विश्व तुझ्या बाजूने काम करते. स्वामींची कृपा तुझ्यावर आहे.
ज्यांनी तुला थांबवलं त्यांच्यात पुढे तू आता उभा राहशील. स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येणार आहे. स्वामी म्हणतात हे 11 मिनिटं मनापासून जप कर. श्री स्वामी समर्थ असं नाम घेत राहा. प्रत्येक उच्चारासोबत तुझ्या जीवनातील नकारात्मक निघून जाईल. स्वामी म्हणतात जेवढं तू जप करशील तेवढं तुझं भाग्य उजळत जाईल. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. तुझ्या आयुष्यात आता पैसा, प्रेम, आरोग्य आणि समाधान सगळे एकत्र येईल. तुझं नशीब आता उलटं फिरून तुझ्या बाजूने येईल. स्वामी म्हणतात तू फक्त मनापासून धन्यवाद म्हण. तुझ्या घरात आता आनंदाची बातमी येईल. तुझ्या नोकरीत बढती होईल, व्यवसायात नफा होईल आणि जे कधी हरवलं असं वाटत होतं ते पुन्हा तुझ्याकडे येईल. स्वामी म्हणतात नियती आता तुझ्या बाजूने वळले. तुझ्या आयुष्यातील अंधार आता मागे राहणार आहे. तुझं मन शांत होईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल. तुझं दुःख भोगला त्याचं आता फळ तुला आनंदाने मिळणार आहे. स्वामी म्हणतात हा क्षण तुझ्यासाठी बदलण्याचा क्षण आहे. या 11 मिनिटात तू जो विचार करशील तीच गोष्ट सत्यात उतरव. जर तू नव्या व्यवसायात सुरू करत असशील, इच्छित असशील तर त्याची कल्पना मनात आण. जर तुला प्रेमात यश हवं असेल तर त्या व्यक्तीचं नाव मनात ठेव. जर तुला आरोग्य हवं असेल तर स्वतःसाठी निरोगी आणि आनंदी म्हणून पहा. स्वामी म्हणतात विचार म्हणजे शक्ती आणि तू ती आता वापरणार आहे. तुझ्या घरात आता पैशाचा प्रवाह सुरू होईल. जिथे अडथे होते तिथून आता यशाचा मार्ग तयार होईल. तुझ्या हातात नवीन संधी येईल आणि तू तिला ओळखून यश मिळवशील. स्वामी म्हणतात तुला आता कुणी थांबवू शकत नाही. स्वामी म्हणतात तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा तू स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ब्रह्मांड हलतं. तुझ्या प्रार्थनेला उत्तर आता मिळतंय. फक्त तू ते अनुभवायचं विसरू नको. स्वामी म्हणतात तुझ्या घरात आता शुभ वार्ता येणार आहे. तुझ्या पावलांवर आता यश चालले. तुझ्या आवाजात शक्ती येईल आणि तुझ्या मनात आत्मविश्वास फुलेल. जेवढं तू स्वामींचं नाव स्पर्शील तेवढं तर तुझं नशीब उजळेल. 11 मिनिटात चमत्कार होतो जर श्रद्धा शुद्ध असेल तर. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य आता नव्याने रंगणार आहे. दुःख, चिंता, ताण आता मागे राहतील. तू नवीन सुरुवात करणार आहे आणि त्या सुरुवातीला स्वामी स्वतः उभे आहेत. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांचा हात आहे. स्वामी म्हणतात आता हस आहे तू आता, कारण तुला पाहिजे होतं ते तुला मिळणार आहे. आता रड न थांबव, कारण तुझं नशीब उघडणार आहे. आणि आता भीती सोड, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. या 11 मिनिटात तुझं आयुष्य बदलेल आणि तू स्वतः तो चमत्कार अनुभवशील. हा संदेश तुझ्यापर्यंत योगायोगाने नाही पोहोचला. हा संदेश नियतीने तुला दिला आहे, कारण स्वामी जाणतात तुझी वेळ आली आहे आणि आता तू त्या बदलाचा साक्षीदार होणार आहेस. आता तू ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अगदी जवळ आलाय. मन शांत ठेव, कारण हा काळ तुला नवे दार उघडून देणार आहे. स्वामी म्हणतात तुझं आयुष्य आता उलटणार आहे, पण त्या उलटण्यामागे सुख, समृद्धी आणि आनंद लपलेला आहे. तू ज्या ठिकाणी आज आहेस तिथून आता तुला नवर नेण्याची जबाबदारी स्वामींनी घेतली आहे. तू आजवर जे गमावलं त्याची दुग्धरता भरपाई तुला आता मिळणार आहे. तू जी मेहनत घेतली त्या रात्री जागून स्वप्न पाहिल्यास त्याचं फळ तुला आता मिळणार. नीती आता तुझ्या बाजूने काम करायला निघाली. तुला वाटेला जे अडथे आले होते ते आता स्वतःहून दूर जाणार आहे. तुझ्या मनात जे विचार आहे ते तुझं भविष्य घडवतील. मनात शंका नको, कारण श्रद्धा असली की चमत्कार होतं. स्वामी म्हणतात तू फक्त मी स्वामी समर्थांच्या कृपेवर आहे. फक्त एवढंच मनात म्हण आणि पहा परिस्थिती कशी उलटी होते, तुझ्या बाजूने वळते. तुझं घर आता आनंदाने भरून जाईल. जे भांडणं, गैरसमज आहे ते आता शांततात रूपांतरित होईल. घरात पैशाची भावक वाढेल, आवक वाढेल आणि मनात शांती असेल. तुला आता कुठल्याही गोष्टीची भीती ठेवण्याची गरज नाही. तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं होतं ते आता गती घेईल. तुझं नशीब आता जागा झालं आहे. तू जिथे मागे वळून पाहतोय तिथे आता तुला फक्त शिकवण दिसेल आणि तू जिथे पुढे जातो तिथे तुला यश दिसेल. ही 11 मिनिटं तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. या क्षणी तू जसा विचार करशील तसाच परिणाम होईल. जर तू आनंदाचा विचार करशील तर आनंद वाढेल. जर तू संपत्तीचा विचार करशील तर संपत्ती वाढेल. जर तू प्रेमाचा विचार करशील तर तुझं आयुष्य प्रेमाने भरपूर राहील. स्वामी म्हणतात तुला आता मागे वळून बघायचं नाही. तुझं भविष्य तुझ्या पुढे उभं आहे, तेजस्वी, उजळ आणि संपन्न. तुझं मन आता स्थिर आहे, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तू पडशील तरी उचलणारे हात त्यांच्यापर्यंत असतील. तू या क्षणावर विश्वास ठेव. तुझ्या मनात जे बोलावशील ते आता तुला मिळेल. हे विश्व, ही ऊर्जा आणि ही कृपा सगळं तुझ्या बाजूने आहे. फक्त तू नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आता तुला ओझं उचलायचं नाही,
कारण स्वामी ते ओझं स्वतः घेत आहे. तू फक्त त्यांचं नाम घे आणि मनात शांतता ठेव. तू जसा शांत राहशील तसा चमत्कार वाढत जाईल. या क्षणी स्वामी समर्थ तुझ्यात घरातच आहे. त्यांची कृपेचा वर्षाव चालू आहे. हे 11 मिनिटं संपेपर्यंत तू फक्त स्वामी समर्थ म्हणत राहा. प्रत्येक उच्चारात तुझं दुःख निघून जाईल. प्रत्येक श्वासात तुझं भाग्य उजेल. प्रत्येक क्षणात तुझी इच्छा सत्यात उतरेल. तू ज्यासाठी आतापर्यंत प्रार्थना करत होता त्या प्रार्थनेला आता उत्तर मिळालं आहे. तुझ्या आयुष्यात जे चांगलं घडणार आहे त्याची सुरुवात आजच झाली आहे. स्वामी म्हणतात तुझं भविष्य बदललं आहे आणि तू आता त्या बदलाचा जिवंत पुरावा होणार आहे. स्वामी म्हणतात आता तुझ्या जीवनातला काळ पूर्णपणे बदलला आहे. जिथे तू अंधारात होता तिथे आता प्रकाश पसरला आहे. ज्या वाटेवर तू एकटाच चालत होता तिथे आता स्वामी स्वतः तुझ्या सोबत चालत आहे. तू आता हरलेला नाही, तू निवडलेला आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला आता उत्तर मिळणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज डोळ्यात पाणी आणून मागत होता ती गोष्ट आता तुला स्वतःहून मिळणार आहे. स्वामी म्हणतात नियतीला आता तुझं आयुष्य सुंदर करायचं आहे. तुझ्या आयुष्यात जे काही अडकलं होतं ते आता वाहू लागेल. जसं नदीचा प्रवाह सुरू होतो तुझ्या घरात आता चैतन्य, आनंद आणि पैशाची उर्मी वाढेल. ज्यांना तुझ्या दुःखावर हसू आलं होतं तेच आता तुझ्या आनंदावर कौतुक करतील. तुझ्या मनात जे स्वप्न आहे ते आता सत्यात उतरेल. तू जेवढा विश्वास ठेवशील तेवढा विश्व तुझ्या बाजूने काम करेल. स्वामी म्हणतात श्रद्धेचं बी पेर आणि पहा फळ कशी फुलतात. फक्त संयम ठेव कारण बदल आधीच तुझं सुरू झालं आहे. तुझं घर आता आशीर्वादाने भरून जाणार आहे. मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, वृद्धांना आरोग्य मिळेल आणि तुझ्या घरात असण्याचे सूर कायम राहतील. या घराचं आता रक्षण स्वतः स्वामी समर्थ करत आहे. तुझ्या मनात जर अजून थोडीशी भीती असेल तर ती आता सोडून दे कारण स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चुकीचं घडलं होतं त्याची भरपाई आता स्वामी समर्थ स्वतः देणार आहे. आजच्या दिवसानंतर तुझं भविष्य उलटणार आहे. ज्या गोष्टी तुझ्यापासून लांब गेल्या होत्या त्या आता परत येणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्काराची घटना घडतील आणि तू स्वतः विचारशील हे खरंच स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य झालं. तुझ्या आयुष्यातील दुःख संपलं आहे. ज्या तू या गोष्टीसाठी रात्रभर विचार करत होता त्या गोष्टी आता आनंदाने तुझ्या जीवनात येत आहे. तुझं मन आता शांत होईल आणि चेहऱ्यावर समाधान येईल. तुझ्या प्रत्येक अडचणीचं उत्तर तुझ्या समोर आहे. फक्त तुझी नजर बदलण्याची गरज आहे. जे तू शत्रू वाटत होते तेच आता तुझ्या मदतीला येतील. स्वामी म्हणतात नियतीने खेळ बदलला आहे. आता तुला कोणाच्या आधाराची गरज नाही कारण तू स्वतः स्वामींच्या कृपेवर उभा आहेस. तू घेतलेले प्रत्येक पाऊल आता योग्य दिशेने जात आहे. प्रत्येक क्षण तुझ्या यशाचा बीज पेरतोय. 11 मिनिटात संपेपर्यंत तू फक्त ते म्हणत राहा स्वामी समर्थ मला मार्ग दाखवा, मला शक्ती द्या आणि माझ्या इच्छेचं फळ द्या. तू पाहशील तुझ्या मनात एक शांत लहरी येतील आणि त्या लहरी तुझ्या आयुष्यात आनंदाचं रूप घेतील. ज्या दिवसाची तुला प्रतीक्षा होती तो दिवस आजच आहे. तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि घरात शुभ वार्ता येईल. स्वामी म्हणतात तुझ्या वाटेला आलेलं भाग्य आता कुणीही थांबवू शकत नाही. आता तुझ्या चेहऱ्यावरचा हसू पुन्हा परत येणार आहे. जी गोष्ट हरवली होती ती तुला पुन्हा मिळेल. तुझ्या जीवनात प्रेम, पैसा, सन्मान आणि शांतता सगळं एकत्र येईल आणि या सगळ्या चमत्काराचं एकच कारण असेल स्वामी समर्थांची अखंड कृपा. बळा विश्वास ठेव, प्रत्येक सेकंद तुझ्या बाजूने काम करत आहे. ज्या इच्छेसाठी तू आतापर्यंत शांतपणे प्रार्थना केली ती आता साकार होणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात एकच नवीन प्रकाश येणार आहे. तुझं घर, तुझं मन, तुझं नशीब सगळं बदलणार आहे आता. तू म्हणून आता किती वेळ थांबला असशील, किती अडचणीत दमला असशील, पण आता काळ तुझ्या बाजूने फिरतो आहे. तू ज्या गोष्टीसाठी रोज देवाकडे पाहतो आहेस ते आता गोष्ट तुला मिळणार आहे. 11 मिनिटाच्या आत तुला असा संदेश, अशी बातमी, असा फोन किंवा असा प्रसंग भेटेल की तू स्वतःलाच म्हणशील हे खरंच स्वामींचा चमत्कार आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू आता आनंदाने ओथंबून राहतील. ज्या गोष्टीसाठी तू रात्री झोप न लागता प्रार्थना केली, ज्या गोष्टीसाठी तू अनेक वेळा निराशा आला, तीच गोष्ट आता सत्यात उतरते. या क्षणावर विश्वास ठेव. स्वतःला सांग की स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. कारण जेव्हा तू मनापासून मानतो तेव्हा ब्रह्मांड तुझ्या बाजूने काम करतं. तुझं आयुष्य आता नव्या दिशेने जाणार आहे. तुझ्या घरात संपत्तीचा आनंद आणि समाधानाचा वर्षाव होणार आहे. ज्या दाराने नेहमी निराशा दिली त्याच दारातून आता शुभ वार्ता येणार आहे. स्वामी म्हणतात जर तू मन लावून हे ऐकतोयस तर तुला थांबवणारा कोणीच नाही. आता तुझ्या नशिबाला जाग येते.
तुझ्या कर्मांना फळ मिळणार आहे. तू फक्त 11 मिनिटे शांत राहून स्वामींचं नाव घेत जा. जय जय स्वामी समर्थ. आणि बघ कसा बदल जाणवतो तुझ्या मनात. तुझ्या वातावरणात तुझ्या एक हलकाचा सुगंध, एक शांतता, ऊर्जेची लहर तुला जाणवेल. तिचे तर स्वामींची कृपा आहे. तुझं नाव आता चांगल्या बातमीसाठी घेतलं जाणार आहे. लोक म्हणतील, अरे याचं नशीब पलटलेलं बघ. कारण स्वामींची वेळ आली की सगळं शक्य होतं. तू फक्त विश्वास ठेवू दे. तुझं मन श्रद्धेने भरून ठेव आणि म्हणत मन, स्वामी समर्थ माझ्या जीवनात आली आहे. आता काहीच अशक्य नाही. याचं नशीब बंद झालं असतं तेही उघडं जेव्हा भक्त मनाने प्रार्थना करतो. आज तीच प्रार्थना स्वामी ऐकताय. तू तयारी ठेव, कारण पुढच्या काही मिनिटात तुझ्या जीवनात असा बदल होणार आहे जो तुझं आयुष्य कायमचं बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा भक्ताचं मन खरं असतं तेव्हा देवाचं हृदयही वितळतं. आज तुझं मन असं जसं शांत आहे तसं शांत राहू दे. कारण आता स्वामी तुझ्यासाठी कार्यरत आहे. तू ज्यासाठी एवढा काळ आतुर झाला होता ती गोष्ट आता तुला मिळणार आहे. ही वेळ स्वामींच्या कृपेची आहे. ही वेळ तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देणारी आहे. स्वामी म्हणतात, बघ आता तुझ्या बहुतेक अदृश्य शक्ती काम करत आहे. ती तुझ्या मार्गातील अडथळे दूर करत आहे. ती तुझ्या विरोधकांना शांत करत आहे. ती तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडत आहे. तुझं नाव आता यश, सुख आणि संपत्तीशी जोडलेलं जाणार आहे. कधी वाटलं होतं का की इतकं आयुष्य तुझं मेहनत करून घालवलं, पण आता बक्षीस मिळायची वेळ आली आहे. जी वेळ तू वाट पाहत होता ती आता आली आहे. तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द स्वामींपर्यंत पोहोचला आहे. आता ते उत्तर देत आहे, बाळा, तुझी इच्छा आम्ही ऐकली आहे, ती पूर्ण होईल. तू जेवढ्या मनापासून देवावर विश्वास ठेवशील तेवढ्या वेगाने तुझं नशीब उजळेल. आता तुला वाटेल जणू काही वेळ सगळं आपोआप जुळून येते. हे सगळं स्वामींच्या आशीर्वादानेच होते. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता नवा प्रकाश येणार आहे. नवीन संधी येणार आहे. जुने त्रास संपणार आहे. जे पैसे अडकले होते, ते कामं थांबले होते, ते आता चालू होणार आहे. तुझं जीवन आता स्वामींच्या कृपेने नव्या रंगात रंगणार आहे. तू स्वतःला कमी समजू नको. तू ज्या वेदना अनुभवल्यास ते आता यशात बदलणार आहे. स्वामींचं नाव घे आणि मन जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक वेळी तू हे म्हणशील, तुझं मन हलकं होत जाईल. तुझं भाग्य अधिक शक्तिशाली होते. स्वामी म्हणतात, आता काहीही अशक्य नाही. कारण स्वामींची कृपा जिथे असते तिथे अशक्य शब्दाचा अर्थ संपतो. तुझ्या आनंदाची वाट पाहतोय, ते आनंद आता तुझ्या घरात येणार आहे. कधी कधी नीती खूप उशीर करते, पण ती जेव्हा देते तेव्हा भरभरून देते. आता नीती तुझ्या बाजूने आहे. तुझं नाव आता चांगल्या बातमीसाठी जोडलेलं जाणार आहे. लोक आश्चर्याने बघतील, अरे याचं आयुष्य एवढं कसं बदललं. जेव्हा जेव्हा तू हसून सांग, स्वामी समर्थ म्हणाले होते 11 मिनिटात चमत्कार होईल, आणि तो नक्कीच झाला. तू फक्त मनात म्हण, माझे सर्व निर्णय स्वामी समर्थ घेतात. आणि मग बघ तुझं जीवन किती सुंदर होते. तू शांत राहा, श्रद्धा ठेव. स्वामींच्या कृपेने तुझं भाग्य आता उमलते. तुझे प्रत्येक स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. स्वामी म्हणतात, ही वेळ तुझी आहे, ही दिशा तुझ्यासाठी आहे, आणि हा संदेश तुला पोहोचवणं हे योगायोग नाही. हा स्वामीने तुला निवडला या क्षणासाठी. आता तुला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही शंका नको, कधीही भीती नको, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यातील सर्व काही नव्याने सुरू होणार आहे. आजचा दिवस, आजची रात्र, आजचं क्षण हे सगळं शुभ आहे तुझ्यासाठी. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या घराभोवती एक संरक्षण कवच बनवून राहणार आहे. जे तुला खाली खिचत होते, ते अडवून ठेवले होते, ते सगळं आज नष्ट होते. तुझं मन आता हलके वाटते ना, कारण स्वामींची ऊर्जा तुझ्या भोवती फिरते. ती तुला सुरक्षित ठेवते, ती तुला उचलते आणि ती तुला नवीन जीवनात उडे ठेवते. स्वामी म्हणतात, या क्षणी तू मनात ज्याची आठवण केली त्या व्यक्तीपर्यंत स्वामींचा आशीर्वाद पोहोचतोय. ज्या गोष्टीसाठी तू रोज देवाला विचारलंस ती गोष्ट आता तुला भेटणार आहे, अशी रूपात जशी तू कल्पनाही केली नसेल. स्वामी म्हणतात, देवाकडे मागणं चुकीचं नाही, पण श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे. तू श्रद्धा ठेवल्यास स्वामी समर्थ तुझ्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करतात. तू जे आज ऐकतोयस ते फक्त शब्द नाही, ते आशीर्वादाचे कंपन आहे, जे तुझ्या मनात शांतता निर्माण करत आहे. हे ऐकल्यावर तुझं मन अधीर स्थिर होईल आणि तू जाणशील काहीतरी मोठं घडतंय माझ्यासाठी. तू आता त्या टप्प्यावर आहे जिथे तुझ्या प्रार्थना उत्तर मिळणार आहे. नशिबाचं चक्र फिरलं आहे, आता ते तुझ्या दिशेने फिरते. जी गोष्ट खूप काळ लांबली होती ती आता जलद पूर्ण होईल. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांना तुला दुखावलं, त्यांचं सत्यही आता समोर येईल.
कारण स्वामींच्या न्यायापासून कोणी वाचू शकत नाही. स्वामी सत्याच्या मार्गावर असल्यावर कधीच हरू शकत नाही. तू मनातल्या मनात म्हण, स्वामी माझं सगळं तुमच्यावर सोडलं आहे. आणि मग बघ तुझ्या जीवनात सगळं किती सहज बदलते. जे जड वाटत होतं ते हलकं होईल, जे अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होईल. जे लोक तुला कमी समजत होते ते आता तुझ्याकडे आदराने पाहतील. तुझं नाव आता यशाच्या, श्रद्धेच्या आणि चमत्काराच्या गोष्टीत घेतलं जाईल. स्वामींचे हे वचन आहे, तू नम्र राहा, मनाने स्वच्छ राहा, बाकी सगळं मी सांभाळीन. आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.